आजम नदाब आईवडी करून पहिल्यापासून मला धनगराचा खेळ आहे पण मुसलमानाचा असं कधी वाटलं नाही. नाही कधीच नाही. आपण धनगराचा सुद्धा मी मुसळूनच असतो. म्हणजे असं वेगळं वाटत नाही. वेगळं वाटत. किती दिवसापासून तुम्हाला नाद लागला? 30 वर्ष झाले. 35 वर्ष. कोणामुळे नाद लागला काय? जगडून भाऊ शेख मी मुंबईत ना आल्यापासून खेळतो. मुंबईत होतो मी. किती वर्ष झाले? त्याला 5-7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. नाद लागला. हा खेळतो त्याला. पंचवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा. झांजा वाजवताय. झांजा कोणाच्या येते? झांजा आमच्या हे जायचे मंडळा जायचे. तुम्हाला झांजा वाजवायला आवडते? हा तुम्हाला किती घर आहे तुमची कंचेवाडीत? त्यापासून निघायची आमची. हा तुम्ही यांच्याबरोबर हा नाद लागला तुम्हाला. हा काय वाटते या खेळाबद्दल तुम्हाला? जहाज हुआ वाटते. हे खेळ नसला तर तुम्हाला काय वाटतं? आमची लय मजा वाटते आपल्याला खेळायला. हा लय मजा वाटते. आम्ही कमीत कमी 50-60 वर्षापासून मी तर आता ह्याच खेळात आहे. म्हणजे पहिल्यापासून मला नाद आहे. मी ढोले आहे असताना ढोल वाजवणारा मी मुंबईपासून मी ढोलाचंच काम केलेलं आहे. आता गावात मिळून मिसळून खेळायचं म्हणून नवीन ढोले आम्ही तयार केलेले. आता काय मी ढोल सहसा बांधत नाही. तुमचं नाव सांगितलं? माझं नाव उमर मोहम्मद शेख. हा खेळ मी कमीत कमी 50 वर्षापासून खेळतो. परंपरा आहे. हो परंपरा आहे. तिन्ही जाती एकाच असतात आमच्या गावात. तिन्ही जाती मिसळून कुठला जाती तुमच्या गावात? वंजारी, मराठा आणि मुस्लिम. वंजारी समाज, मराठा आणि मुस्लिम हे 3 समाज एकत्र असतात. आज तुम्हाला इथं आल्यानंतर काय आनंद वाटला? आम्हाला आनंद असा वाटला की पब्लिक बघून आनंद वाटला. गावची यात्रा आहे आणि ह्या गावाला आम्ही कुस्ती खेळायला सुद्धा बऱ्याच वेळा चालत आलेलो आहे. कुकल्याची वारी इळी ह्या भागात आम्ही लय वेळा आलेलो आहे. मुस्लिमाची किती मुलं खेळते आता? कमीत कमी मुस्लिमाची आहेत 1-2-4 आहेत. म्हणजे जास्त नाही. त्याला 2-4 आहेत. आमचा भाव खेळतो त्यावेळेला आम्ही बऱ्याच वेळा इथं आलो. तुम्हाला असं वेगळं काय वाटत नाही? काय सगळं समाज तिन्ही समाज एकच असतात आमचं कुठल्याही कार्यक्रमात. बरे राजकारणी लोक म्हणजे समाजात भेद पडला तरी पुन्हा एका जागेवर असते. कुठेही तुम्ही भेद मानत नाही? काय भेद आहे?